आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। ठाणे में दिवाली की रोशनी के साथ राजनीति भी जगमगा उठी। महाविकास अघाड़ी और मनसे पहली बार एक मंच पर नजर आईं। विधायक जितेंद्र आव्हाड के आयोजन में शिवसेना, राकांपा, कांग्रेस और मनसे के नेता श्री तुलजाभवानी मंदिर में एक साथ दीपोत्सव मनाने पहुंचे। आव्हाड ने मतदाता सूची में गड़बड़ियों पर सरकार को घेरा, तो मनसे और ठाकरे गुट ने ठाणे मनपा में भ्रष्टाचार का मुद्दा उठाया। दीपोत्सव के बहाने यह नजदीकी ठाणे की राजनीति में नई हलचल लेकर आई है। ठाणे से यूसुफ पुरी की रिपोर्ट। ठाणेकरांना नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला शुभेच्छा देण्यासाठी आणि भ्रष्ट कारभाराच्या विरोधात सगळ्यांनीच एकत्र यावं। जेव्हा बलाढ्य शक्ती समोर दिसते आणि ती दोन्ही हातांनी बरबटलेली तेव्हा काही मतभेद जरूर असले तरी एकत्र यावं लागतं। या ठाण्यातनं जो भ्रष्ट कारभार आणि गेली म्हणजे ठाण्यात लुटलं नाही, दरोडा घातलाय, महाराष्ट्रात दरोडा घातलाय, त्या दरोडेखोरांना बाजूला कर देवी तेवढी शक्ती आम्हाला दे। एकीकडे महाविकास आघाडीकडून मतदार यादीचा जो घोळ आहे तो स्वच्छ करा आणि त्यानंतरच निवडणुका घ्या असं देखील म्हटलं जातं। असं मतदार याद्यांमध्ये चोऱ्या केल्याशिवाय ते विधानसभा जिंकू शकत नव्हते। 18 ऑक्टोबरला आम्ही मतदार याद्यांमध्ये घोटाळा आहे, तुमचे सर्व्हर मॅनेज होत आहेत, मतदार याद्यांमध्ये नावं घुसडली जात आहेत, ते सगळं आम्ही 18 ऑक्टोबर म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी 1 महिना सांगितलं। ते परत आज आम्ही सांगतो, म्हणजे याच्यात कुठलाही बदल झालेला नाही। आणि आता ते मतदार म्हणजे बिनधास्तपणे ॲड केले जात आहेत, पाहिजे तसे कापले जात आहेत। साधी गोष्ट सांगतो तुम्हाला की डिलिमिटेशन 2022ला जे केलंय त्याचप्रमाणे करा असं सर्वोच्च न्यायालयाने सांगून देखील 2025ला नवीन डिलिमिटेशन करण्यात आलं। म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला पण मानायचं नाही, जे होईल ते होईल बघू, असं निवडणूक आयोगाचं धोरण आहे। सर्व उच्च न्यायालयामध्ये अनेक याचिका दाखल झाल्या, खरं तर एकत्रितपणाने ह्या याचिका घ्या असं उच्च न्यायालयात जाऊन निवडणूक आयोगाने सांगायला पाहिजे होतं। निवडणूक आयोगाने तेही काळजी घेतली नाही। म्हणजे निवडणूक आयोगाला काहीही करून मागे बसायचं आहे आणि सरकारचं गुलाम आहे असं त्या सरकारला दाखवून द्यायचं आहे। म्हणजे त्यांचे ज्या कोण जे काय अधिकारी आहेत त्यांना एवढंच दाखवायचं आहे मी तुमच्या बाजूने आहे साहेब, मला नेमणूक केली त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे। पण पुढची भूमिका काय असणार आहे? का ह्या पुढे घ्या, पहिलं मतदार यादी जो घोळ झाला तो मतदार याद्यांमधला घोळ काढा ही आमची प्रमुख मागणी आहे। कुठल्याही स्वच्छ, फ्री, फेअर, फिअरलेस निवडणुका होण्यासाठी मतदार याद्या या स्वच्छ हव्यात। आपल्या इथपासनं पायाच्या अंगठ्याच्या नखापर्यंत शरीरामध्ये कुठेही गाठ असते, कुठलाही रोग असला तर शरीर निरोगी असं नाही म्हणू शकत ना। तसंच आहे की निवडणुकांमध्ये जर निवडणुकांच्या याद्याच घोटाळ्याने भरलेल्या आहेत तर निवडणुका रोग, तो जो रोग आहे तो बरा कसा होणार निवडणुकांमध्ये? कुठेतरी पराभव डोळ्यासमोर दिसतोय, त्यामुळे निवडणूक पुढे घ्या किंवा मतदार याद्यांचा घोळ जो आहे तो समोर आणला। आणि आज म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलंय की तो घोळ आज नाही कळते। मी संजय राऊत साहेब, जयंत पाटील साहेब, नाना पटोलेजी, विजय वडेट्टीवार, आम्ही सगळ्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली होती चोखलिंगमांचीच। आणि तुमचे सर्व्हर मॅनेज झालेले, तुमचे अधिकारी काही मस्ती करतायत, काही जणांनी निवडणूक आयोगाला हाताशी धरलेलं आहे आणि निवडणूक आयोगाच्या माध्यमातूनच याद्यांमध्ये घोटाळा केला जातोय असं 18 ऑक्टोबर 2024ला पत्र दिलं। तुम्ही सुरसुरे आणि टिकल्या फोडा, आमच्याकडे ॲटम बॉम्ब आहे तो आम्ही फोडा, असं आमच्याकडे हायड्रोजन बॉम्ब आहे। ॲटम बॉम्ब झाला, जुना झाला, आता ॲटम बॉम्बची चर्चा पण करत नाहीत जगामध्ये, लोक हायड्रोजन बॉम्बची चर्चा। इकडे मला वाटतं गेले 15 दिवसापासून जसं राहुल गांधी यांनी सांगितलं की थोडी कशा पद्धतीने होती त्या माहिती करता सांगतो की 2024ला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 1,61,000 एवढे बोगस मतदार, त्यावेळेला इलेक्शनची यादी तयार झाल्यानंतर मला वाटतं पब्लिश झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचं ऑब्जेक्शन पुराव्यासकट आम्ही त्यावेळेला इलेक्शन कमिशनर असेल
त्यानंतर इकडचे निवडणूक सर्वांना दिलं, परंतु एकही नाव त्यावेळेला कमी झालं नाही. त्यानंतर त्यांचा धीर एवढा चेपला की विधानसभेला 1,71,000 म्हणजे 6,000 नावं ऑलरेडी त्या लोकांनी जास्त टाकली. त्यांना माहिती आहे की आता हे पसलेले आहेत, आपण विधानसभेला पण करू. तुम्ही विधानसभेला चित्र डोळ्यासमोर बघितलं असेल की जे निवडून न येणारे सुद्धा लोक झोपेतून उठून निवडून आले आणि हे संबंध चालू आहे. मला वाटतं आता ह्या गोष्टीवरती सर्व पक्ष एकत्र झालेले आहेत आणि त्या दिवशी सेना भवनमध्ये सुद्धा मिटिंग झाली, सर्व पक्षाचे नेते मंडळी हजर होते आणि 1 नोव्हेंबरला मोठा मोर्चा त्या ठिकाणी निघेल इलेक्शन कमिशनरच्या ऑफिसवरती. आणि तुम्हाला माहिती असेल की आता लोक गप्प बसणार नाहीत. त्या दिवशी महानगरपालिकेवरती या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने महापालिका लुटून खाल्ली या संदर्भामध्ये सर्व नागरिक रस्त्यावरती उतरून त्या ठिकाणी त्या मोर्चामध्ये सामील झाले होते. आणि ही पहिली एक झलक आहे. याच्या पुढे दरवेळेला एखाद्या अन्यायाच्या विरोधामध्ये आम्ही रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी आंदोलन नव्हे तर त्या आपला हक्क त्या ठिकाणी लावतोय. तो कोण काय काय तिकडे त्या ठिकाणी बंगले बांधतोय, जमिनी ड्रायव्हरच्या नावावरती, कार्यकर्त्याच्या नावावरती, अजून कोणाच्या नावावरती, हे सर्व चालू आहे. तर सत्ता काय कायमची नाहीये, सत्ता आज न उद्या आमची येईल. जे आहे का सरकारमध्ये बसलेले आहेत आणि आज सरकारमध्ये बसून आज जो अन्नदाता आहे, बळीराजा आहे, त्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये आम्ही 3 दिवस होतो आणि नुसती कोरडी सहानुभूती नाही तर मला वाटतं आपल्या ह्याच्यातून त्या ठिकाणी मदत केली म्हणजे मेहरबानी नाही केली, आमचं कर्तव्य म्हणून आम्ही केलेलं आहे. परंतु आज या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी जवळ 10 वर्ष लागतील अशी परिस्थिती मला वाटतं आलेली आहे. आणि असं असताना तुम्ही कार्यक्रम करतात, शासनामधले तुम्ही आहात, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. कारण त्यांचाच शहर अध्यक्ष बदलापूरचा त्यांनी आज आणि म्हटलं की शहापूर, मुरबाड आणि कल्याण ग्रामीण या भागातले 17,000 मतदार हे बदलापूरच्या यादीमध्ये टाकण्यात आलेले आहेत. तर याचा अर्थ अशाच सगळ्या गोष्टी करून हे लोक निवडून आलेत. आता त्यावेळेला तिथला शहर अध्यक्ष का नाही बोलला शिवसेनेचा की अशा प्रकारे मतं नोंदवलेत? कारण त्यावेळेला ते दोघं एकत्र मिळून निवडणुका लढत होते. आता ज्या वेळेला वेगवेगळ्या लढायची वेळ आली त्यावेळेला बोंबा मारायला लागले. तर जे आम्ही सगळे म्हणतोय की मतदार याद्यामध्ये नावं घुसवली गेलेली आहेत, तो शिवसेना म्हणजे शिंदे गटाचा जो शहर अध्यक्ष आहे ते सांगतो की 17,000 नावं घुसवलेत. म्हणजे आम्ही जे बोलतोय ते सगळं खरं आहे आणि यातूनच ते लोक निवडून आलेले आहेत. पण यापुढे आम्ही गप्प बसणार नाही, याद्यांवर काम करणार आणि जो कोणी मतदान केंद्रावर बोगस मतदान करायला येईल येताना नीट येईल, पण जाताना नीट जाईल का याची खात्री आम्ही देणार नाही. कारण आम्ही ज्यावेळेला 4 जण एकत्र उभे राहू त्यावेळेला तुम्हाला कोणाचा बाप आमच्या समोर येऊन उभा राहायचा आहे, तुम्हाला या वेळेला बोगस मतदान करून आम्ही देणार नाही.